छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या कमर्शियल गॅसच्या टंचाईचा मोठा परिणाम हॉटेल आणि खानावळ व्यवसायावर होताना दिसतोय। गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक हॉटेल चालकांवर पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। शहरातील अनेक हॉटेल आणि खानावळ चालकांकडे केवळ काही दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरलाय। त्यामुळे काही ठिकाणी अक्षरशः चुलीवर जेवण बनवून ग्राहकांना सेवा देण्याचा मार्ग स्वीकारला जातोय। गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा ग्राहकांची सेवा सुरू ठेवण्यासाठी हा पर्याय निवडावा लागत असल्याचं हॉटेल चालक सांगतायत। मोठ्या हॉटेल आणि मेस व्यवस्थापनालाही स्वयंपाक व्यवस्था सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात। तसेच क्लासेससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे खानावळ आणि मेस सेवांवर या गॅस टंचाईचा थेट परिणाम होताना दिसतोय। दरम्यान गॅस पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास हॉटेल आणि खानावळ व्यवसायावर आणखी मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मागच्या 2-3 दिवसापासून खूप प्रॉब्लेम येतोय आम्हाला गॅसचा। सुरुवातीला गॅस मिळायची, पण 2-3 दिवसापासून असं झालं आहे की गॅस कुठल्याही प्रकारचे मिळत नाही। प्रत्येक मुलांचे पैसे घेतलेले आहेत, मुलं बाहेर गावून आलेले आहेत शिकण्याकरिता। शिक्षणाच्या सोबत अन्न वस्त्र निवारा सरकारांचं पहिले धोरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या सामान्य माणसांनी मुलांकडून पैसे घेतलेले आहेत। पार राज्यातून बाहेरून शिकायला इथं आलेले आहेत। जसं इथं कॉलेजच्या समोर आम्ही पार 22 वर्षापासून हा उद्योग करतोय खानावळीचा, आणि या खानावळीच्या अशा खानावळीमध्ये सुरुवात पहिल्यांदाच असं झालं की गॅस वगैरे मिळतच नाही। कमर्शियल गॅसची पण आम्हाला दिल्या जात नाही सध्या, पळता नाही। औरंगाबाद मध्येच म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग होती, इथूनच माल निघतो आणि इथल्याच खानावळी वाल्यांसाठी काहीच मिळत नाही। मला खूप ध्येय वाटतं, सध्या तर खूप अवघड वाटतं। माझ्याकडे 60-70 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी संध्याकाळी जेवायला येतात। पण विद्यार्थ्यांचं आता दुर्लक्ष, आता कोणत्या पद्धतीने त्यांना काय सांगावं, कोणत्या पद्धतीने काय बोलावं, त्यांची ऍडव्हान्स घेतलेली आहेत। सकाळ संध्याकाळचं त्यांना तर निवारा करावाच लागणार आहे, म्हणजे मुश्किल वाटतं। किती दिवस पुरेल इतका गॅस? 2 दिवस पुरले एवढाच गॅस आहे, त्याच्यानंतर फार बिकट परिस्थिती आहे। आता हे तर चाललं नाही तर आमचा उदरनिर्वाह कोणत्या पद्धतीने होणार, फार मुश्किल वाटते। माझ्या घरचे बी कंडिशन अशी नाही की त्याच्यावर आम्ही काही दिवस बंद करून मुलांचे पैसे परत देऊ शकतो। मुलांचे पैसे पण परत देऊ शकत नाही, कारण सगळं खर्च केलेले आहे। आणि असं जर झालं तर कोणत्या प्रकारे कसं जगायचं, जगामध्ये जगायचं कसं?